हाय, आज आपण बघणार आहोत खुसखुशीत अशी मुरड घालून तयार केलेली करंजी। त्यासाठी आपण सारण तयार करण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच तूप घालून 1 वाटी रवा घालायचा। तो चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये परत 1 चम्मच तूप घालून आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून भाजून घ्यायचे। नंतर त्याच कढईमध्ये परत 2 वाटी किसलेलं खोबरं घालून भाजून घ्यायचं। नंतर त्यामध्ये जायफळ पूड व इलायची पूड टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 2 वाट्या साखर टाकून सारण तयार करून घ्यायचं। नंतर इथे पुरीसाठी कणिक मळायला घेताना मी मैद्याचा वापर केला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ व 4 चम्मच साजूक तूप घालून एकजीव करून कणिक मळून घ्यायची। कणिक घट्टसर मळायची। नंतर परत 1 चम्मच तूप घेऊन हाताला स्प्रेड करून त्याचा छान डो तयार करून घ्यायचा। 10 मिनिटं मुरण्यासाठी पीठ ठेवून द्यायचं। नंतर करंजीसाठी लागणारे गोळे तयार करून घ्यायचे या पद्धतीने। नंतर करंजीसाठी लागणारी पुरी करून घ्यायची। त्याला एक साइडने प्रेस करायचं व नंतर आवडीनुसार सारण भरून घ्यायचं। प्रेस करून पूर्ण करंजीला प्रेस करून छान अशी करंजी तयार करून घ्यायची। व या व्हिडिओची खासियत म्हणजे मुरड भरायची कशी, या पद्धतीने आपण मुरड भरू शकतो। बघा, परत मी एकदा दाखवणार आहे। फक्त इथे 2 बोटाचा वापर करून जेवढी प्रेस करत यायचं तिरकं तयार होते आपली छान अशी मुरड। आता आपण तळायला घेऊयात। सुरुवातीला लो गॅसवर तळायची। नंतर परत अशी पलटली की थोडा मीडियम गॅस करून मग तळायची। आणि छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची, त्याने खमंग लागते। थँक यू फॉर वॉचिंग।